राहिलाय. म्हणूनच आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम मात्र फायनल मध्ये पोहोचलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असे, या खेळाडूचा बोलबाला राहिलाय आणि अगदी 34 मोटर बाईक आपल्या नावी करणारा टेनिस बॉल क्रिकेटचा एक सितारा म्हणजेच केतन म्हात्रे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर फरदीन काझी आणखीन एक मोठं नाव. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय सुमित आवटे, कॅप्टन आहे टीमचा. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा मुकाबला पाहायला मिळतोय. सुमित आवटे वर्सेस केतन म्हात्रे. पहिला बॉल या मॅचचा. 5 ओव्हरची मॅच आहे. खोलबा टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. सुमित आवटेचा अप्रतिम यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. चांगली रणनीती, प्रत्येक गोलंदाज हावी राहिलाय. सुमित आवटे कांजूर मार्ग आणि ॲज अ कॅप्टन म्हणून भांडूप स्ट्रायकर्स टीमचा एक लिडिंग गोलंदाज आहे अगेन्स्ट केतन म्हात्रे. या खेळाडूचा देखील अगदी एक वेगळा स्वॅग आहे. अनेक स्पर्धा गाजवल्या, त्यातला बॅटिंगच्या जोरावर. नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलं होतं. 5-6 बॉलमध्ये 6 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिल्या होत्या याच नवी मुंबईमध्ये. असे अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत. पुढचा बॉल षटक क्रमांक पहिलं. या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. अंपायरचा इशारा काय येईल? बॅटची एज लागली होती आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट. 1 रन्स डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमचं अकाउंट ओपन झालंय. केतन म्हात्रेचं देखील खातं उघडलंय. केतन म्हात्रे ऑफ द मार्क. कॅच ची संधी होती, कॉट बिहाइंडची संधी मात्र गमावली आहे. पुढचा बॉल. खोलबा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू. कॉइन बॉक्स डिलिव्हरी. लाजबाब षटक हाताळत असताना सुमित आवटी या मॅच मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून. रिंकू याच्या वतीने केतन म्हात्रेने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर 1000चं कॅश प्राईज दिलं जाईल. त्यांचे चाहते आहेत रिंकू, त्यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. केतन म्हात्रेसाठी हे पारितोषिक असेल. फरदीन काझी आणखीन एक मोठं नाव आहे. पहिलाच बॉल टप्प्याचा पुल केलाय. मिड विकेटला क्लिअर करणारा फरदीनच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. फरदीन काझी आणि केतन म्हात्रेसाठी देखील रिंकूच्या वतीने इथे 3 बॉलमध्ये 3 षटकारासाठी 1000चा कॅश प्राईज असेल. हे 2 खेळाडू सध्याच्या घडीला या टीमसाठी एक आणि प्रतिस्पर्धी टीमसाठी घातक ठरलेत. काय बॅटिंग सुरू आहे. फरदीन काझी अगदी अनेक हंगाम गाजवलेत या फरदीन काझीने. यावेळी फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बंदुकीच्या गोळीने चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना चांगली बॅटिंग. सुरुवातीचे 3 बॉल जर पाहिले तर अप्रतिम दर्जाचे सुमित आवटीच्या माध्यमातून पाहायला मिळाले, पण नंतरच्या 2 बॉलवर खूप चांगली फलंदाजी करतोय. 8 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं. सुमित आवटी ॲज अ कॅप्टन वर्सेस फरदीन काझी. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना व्ही लायन्स कटक टीम पाहायला मिळते. फरदीन काझी 3 बॉलमध्ये 9 धावा म्हणजेच 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय आणि केतन म्हात्रेच्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. कुठलंही अतिरिक्त मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव दिली गेली नाही सुमित आवटीच्या माध्यमातून, कारण की काल आपण पाहिले तर अनेक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा पाहायला मिळाले. पाऊस येतोय, पाऊस जातोय.
आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये असा रिमझिमणारा पाऊस फार इम्पॉर्टंट असतो. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. वसीम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मॅन फ्रॉम विक्रोळी. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय फरदीन काझी. चांगल्या रिदम मध्ये एक षटकार लगवला सुमित औटीच्या अगेन्स्ट. आता वसीम गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला आहे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. षटकार फरदीन काझीच्या बॅट मधून येतोय. दुसरा क्रॅकिंग षटकार. हरदीन परदीन या मैदानामध्ये बरसताना दिसतोय. लाजवाब क्रिकेटर आहे. अनेक स्पर्धा गाजवल्या तर फरदीन काझीने आणि जिगरबाज खेळाडू आहे. सातत्याने या खेळाडूचा देखील बोलबाला राहिलाय खुल्या गटातील संघांमध्ये. खोलबट टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि खूप चांगला झेल. चांगला पलटवार केला जातोय. टीट फॉर टॅट. इथे झेल पकडला जातो आणि फरदीनला परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय आणि पहिली सफलता मिळते भांडूप स्ट्रायकर्स टीमला आणि वसीमला मिळते पहिली सफलता. फरदीन काझी बॅक टू द डगआउट. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हर रिजन मध्ये. अमरीशने खूप चांगला झेल पकडलाय. अगदी रनिंग कॅच, इम्पॉर्टंट कॅच आहे आणि इथे फरदीन काझीला परतावा लागेल. एक गडी बाद टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. 50+ धावा कराव्या लागतील. 60+ धावा झाल्या तर नक्कीच टेन्शन होते कारण की मागची मॅच देखील त्याच पद्धतीने पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 43 धावा डिफेंड होताना पाहायला मिळाल्या. या खेळपट्टीवर गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम. सिक्सर किंग म्हणून गणला जातोय. अनेक स्पर्धेमध्ये अगदी लांब लचक षटकार मारण्याची किमया या खेळाडूने केले. मॅन फ्रॉम बँड्रा श्रेयस कदम मैदानामध्ये. डिस्ट्रॉय आणि श्रेयस कदमला देखील परतावा लागेल. दुसरी सफलता मिळते वसीमला आणि श्रेयस कदम देखील तंबूच्या दिशेने रवाना होत असताना. तेज तरार वेगवान चेंडू. अगदी आपली विकेट आपली स्टंप सोडून स्टान्स घेऊन श्रेयस कदम होता. त्यानंतर मात्र बॉल आतमध्ये आला आणि यशच्यांचा वेध घेतलाय. श्रेयस कदमला परतावा लागेल. दुसरा धक्का देत असताना वसीम या मॅच मध्ये चांगली सुरुवात झाली होती पण तिथे कुठेतरी कमबॅक करत असताना वसीम. बी लायन्स टीम 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्टंटमॅन मिस्टर अशरफ खान. नुकतीच मुंबईमध्ये स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये देखील अशरफ खानचा पोस्टर आम्ही पाहिला होता. स्टंटमॅन म्हणून अनेक भूमिका केली. ऋतिक रोशनचा स्टंटमॅन. त्याचबरोबर बेबी चित्रपटामध्ये देखील एक छोटीशी भूमिका आम्हाला पाहायला मिळाली होती. अनेक चित्रपटामध्ये ॲज अ स्टंटमॅन असेल ॲज अ ॲक्टर म्हणून आपल्याला हा खेळाडू सातत्याने पाहायला मिळते. अशरफ खान फलंदाजीसाठी पाहायला मिळते. वसीमची चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली. तिसरा बॉल व्हाईट बॉल. त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. पुढचा बॉल. यावेळी स्टॉपेज. पुन्हा एकदा संधी आहे. आणखीन एक विकेट प्राप्त होईल की काय? यस, आणखीन एक विकेट प्राप्त होतीये. 3 बॉलवर 3 विकेट प्राप्त केली. हॅट्रिक होऊ शकली नाही कारण की दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉल हाताळला गेला होता. अशरफने या मॅच मध्ये भांडूप स्ट्रायकर्स टीमला कमबॅक करून दिलाय आणि पहिल्याच बॉलवर अशरफ खानला परतावा लागेल. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर वसीम. मॅन फ्रॉम विक्रोळी. विक्रोळीचा तेज तरार विक्रोळी एक्सप्रेस वसीम चांगली गोलंदाजी करत असताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश चिंदारिया. अनेक मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळतील या मॅचच्या दरम्यान.
अनिकेत सावंत बंटीने झेल पकडलाय. अशरफ खान परतल्यानंतर आकाश चिंदारिया फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा खर्च केले. 3 धक्के आतापर्यंत वी लायन्सला देत असताना वसीम. हा टप्प्याचा बॉल अगदी अंडरम क्रिकेटचा टॅप स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. टप्प्याचा बॉल होता. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार लगवला होता, पण नंतरच्या लगातारच्या 3 बॉलवर 3 विकेट. वसीम लाजवाब गोलंदाजी करत असताना विक्रोडी एक्सप्रेस आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. षटक क्रमांक 2 मध्ये काय घडलं तर 2 षटकामध्ये वसीमने फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 19 या आकड्यावर 19 धावा धाव फलकावर लागलेत. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमला मी इन्व्हाइट करतोय. रिची जितू त्विश्वा 11 डोंबिवली वर्सेस काय हमराज मृत्युंजय पुणे. यावेळेस केतन म्हात्रेच्या बॅट मधून फटका आलाय, पण या फटक्यावर षटकारामध्ये कन्वर्ट करू शकला नाही. केतन म्हात्रेला परतावा लागेल आणि पुन्हा एकदा सुमित तवटीने इथे विकेट काढली आहे. लाजबाब गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे भांडूप स्ट्रायकर टीमच्या माध्यमातून. मागच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल वसीमने 3 विकेट काढली आहे आणि पहिल्याच बॉलवर केतन म्हात्रेला परतावा लागेल. बॅकफुटला गेली आहे वी लायन्स टीम. कटक हा संघ देखील बॅटिंगसाठी उतरत असताना 4 गडी बाद 18 धावा 19 धावा धाव फलकावर लागेल. फरदीन काझी असेल, त्याचबरोबर श्रेष कदम असेल, अशरफ खान असेल, केतन म्हात्रे असेल, अशी मोठी मोठी नावं मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आणि गेली. पण फरदीन काझीने चांगली बॅटिंग केली. सेवाज पापाने झेल पकडलाय केतन म्हात्रेचा. एक मोठी विकेट प्राप्त झाली आहे. इनफॉर्म बॅट्समन केतन परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आशिष मेहरोळ फलंदाजीसाठी आलाय. या खेळाडूचा देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स आहे या खुल्या गटातील स्पर्धेमध्ये. यास वेगवान चेंडू आहे. काय गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला कॅप्टनच्या माध्यमातून. एक एक धावासाठी झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. बी लायन्स कटक संघाला टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरला. वसीम आणि सुमित अवटीच्या माध्यमातून काय गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय सुमित अवटी. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 4 गडी बाद 20 या आकड्यावर वी लायन्स कटक संघ मैदानामध्ये खेळत असताना. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केले, फिंगर रोल केले, व्हेरिएशन पाहायला मिळते. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. यस साई पाटील बुवा यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. पहिल्या मॅच मध्ये त्यांची वाणी देखील आपण ऐकली होती आणि एक चांगले वक्ते आहेत, चांगले निवेदक आहेत, समालोचक आहेत आणि हरिभक्त परायण बुवा देखील आहेत. पुन्हा एकदा सुमित अवटी गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एलिव्हेशन नाहीये. आणखीन एक विकेट प्राप्त होईल. तो चल मे आया असंच काहीतरी पाहायला मिळालं. आकाश चिंदर याला देखील परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय वी लायन्स कटक संघाला. 5 गडी बाद 20 या आकड्यावर. पुन्हा एकदा चांगला झेल शेहबाज पापाच्या माध्यमातून. चला
रिची जितू निलेश 11 जोंबिवली, त्विषा 11 जोंबिवली वर्सेस हमराज मृत्युंजय पुणे. या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. डोंबिवली वर्सेस पुणे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी लगेचच या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, पण सध्याच्या घडीला काय गोलंदाजी होतीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन कनोजिया. सचिन कनोजिया, आशिष मेरूळ हे दोन खेळाडू आहेत. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहेत. 5 धक्के आतापर्यंत दिलेत, 3 धक्के वसीमने दिलेत आणि आतापर्यंत 2 धक्के कॅप्टन सुमित आवटीने दिलेत. कॅप्टन लीडिंग फ्रंट असं नेहमी म्हटलं जातं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलवर ताप्याचा चेंडू सचिन कनोजिया आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 धावा धावफलकावर लागलेत. म्हणजेच मागच्या पहिल्या 7 बॉलमध्ये तब्बल 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, पण नंतरच्या सगळ्याच बॉलवर विकेट आणि धावा कुठेतरी रुसल्या गेल्यात, थांबल्या गेल्यात. त्याचं कारण आहे अचूक टप्प्याची गोलंदाजी. शेवटचा बॉल, 5 बॉलचा खेळ संपलाय. सुमित आवटी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. गती परिवर्तन केलंय पुन्हा एकदा. चेंडू हवेत आहे. आशिष मेहरूळ आणखीन एक विकेटचं पतन. 6वा गडी देखील गारद होत असताना राज घोटणकर यांनी अप्रतिम झेल पकडलाय आणि आशिष मेरूळला देखील परतावा लागेल. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. सुमित आवटी आणि त्याचबरोबर वसीमने 3 विकेट काढली या मॅच मध्ये आणि मॅच मध्ये कमबॅक करत असताना, वापसी करत असताना अप्रतिम गोलंदाजी. तीन षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 6 गडी बाद 21. सुमित आवटीचे 2 षटक. 2 षटकामध्ये 13 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. काय गोलंदाजी होतीये. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सिराज चौधरी, मॅन फ्रॉम भांडूप. नवीन बॅटर हुसेन शेख फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50-55 पर्यंत मजल मारावी लागेल वी लायन्स कटक संघाला. सिराज चौधरी, पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये होता. हा वाईस अपर चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सचिन कनोजियाच्या बॅट मधून येतोय षटकार. अगदी स्लॉट मध्ये बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. खूप चांगला स्ट्रोक लगावला गेला. चेंडू सीमारेषे पलीकडे. अशी गोलंदाजी तुम्ही केलात तर नक्कीच या चेंडूवर मोठे फटके पाहायला मिळतील. पण ज्या पद्धतीने सुमित आवटी असेल, ज्याप्रमाणे वसीमची गोलंदाजी पाहिली, लाईन अँड लेंथवर नियंत्रण. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. अकोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रॉंग अपील केली आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, थर्ड मॅन रिजन मध्ये. चला पुणे टीम आणि डोंबिवली टीम. चला डोंबिवली टीम आणि पुणे टीम विनंती करतोय की लगेचच टॉस साठी या. पुणे टीम इथे उपस्थित आहेत. यस, यावेळेस प्लेड ऑन आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज हुसेन शेखला देखील परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. 7 गडी बाद. चला त्विषा 11 डोंबिवली टीमचा कॅप्टन प्लीज टॉस साठी या. जितू रिची निलेश 11 डोंबिवली, त्विषा 11 डोंबिवली हा संघ देखील पाहायला मिळतोय.
हमराज मृत्युंजय पुणे टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालाय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चला हमराज मृत्युंजय पुणे हा संघ खेळेल. त्याचबरोबर जितुरीची निलेश 11 त्विषा 11 डोंबिवली हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. टप्प्याचा बॉल अगदी भरपूर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. सिराज चौधरी गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर षटकार लागला, त्यानंतर कमबॅक करत असताना 7 गडी बाद. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. या बॉलवर मात्र नो बॉल घोषित केली जाते. नो बॉल घोषित केला जातोय. दुसरा बाउन्सर. फ्री हिटचा इशारा देखील अंपायर देत असताना टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल करावं लागलेत. फ्री हिटचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. अगदी काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करणारा फलंदाज इम्रोज खानच्या बॅट मधून आलाय षटकार. व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतोय. काय स्ट्रोक लगवलाय. अगदी काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करणारा इम्रोज खान. वास्तविक गोलंदाज म्हणून या खेळाडूची वर्णी लागते, पण अनेक वेळा अशा खेळाडूंना बॅटिंग देखील करावी लागते. आज इम्रोज खान आपले टॉप ऑर्डर कुठेतरी फेल झाले, त्यामुळेच ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आणि ही पेलवत असताना पहिला षटकार आला. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. इम्रोज खान वर्सेस सिराज. बॉल सोडून दिलाय. वाईडचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 37. 50-55 धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल, कारण की कालपासून 50-55चा आकडा मी या मैदानावर पाहिलाय. यावेळेस फटका चांगला आहे. टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल की काय. कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये. खूप चांगला झेल राज घोटणकरच्या माध्यमातून झेलला जातोय. इम्रोज खानला परतावा लागेल. 8वा गडी बॅक टू द डगआउट. 8 गडी बाद. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर. 37 लॉस ऑफ 8 विकेट. वी लायन्स कटक. चला नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय फिरोज शेख. 8 गडी बाद. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. तर नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर अमरीश यादव, मॅन फ्रॉम मुंब्रा. एक वेगवान गोलंदाज आहे अमरीश यादव. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. गरज आहे धावांची. या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा करणं गरजेचं असेल. धावफलक 50+ कराव्या लागतील. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर. 37 धावा धावफलकावर लागलीत. शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण सचिन पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल. पहिलाच बॉल. अगदी व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद देखील देण्यात आली. अनेक व्हाईट बॉल आपण कालच्या दिवसात पाहिलं, पण कालच्या तुलनेने आज कमी व्हाईट बॉल पाहायला मिळाले. काल तितकाच पाऊस देखील होता. आज पावसाच्या सरी येतात आणि थांबतात. त्यामुळेच रबर बॉल क्रिकेटसाठी आणि पावसाळी क्रिकेटसाठी एक पोषक वातावरण आहे. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. लगातारचे 2 नकारात्मक चेंडू हाताळले गेलेत अमरीश यादव या गोलंदाजाने. अनेक खेळाडू, अनेक विभागातून आपण खेळाडू पाहिले. मागच्याच मॅचमधून पुण्यावरून खेळाडू पाहिले. त्याचबरोबर बाला खेळाडू नागपूर गोंदियावरून आला होता. पेणवरून योगेश पेंडकर, आपण योगेश पवार यांना पाहिलं. असे अनेक खेळाडू आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
आखो टप्प्याचा चेंडू अगदी रीड करणं कठीण जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही, लक्षात घ्या. दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. जर विकेट किपरकडून बॉल जर सुटला तर तुम्ही धावू शकता. स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही याची नोंद घ्या. त्यामुळेच ह्या नियमाचं देखील पालन करावं लागेल. या इनिंगचे अजूनही जर पाहिले तर 5 चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर, 40 आकड्यावर. हे चांगला बॉल, अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल मात्र व्ही लायन्स कटक संघाला अडचणीमध्ये आणेल. कारण की मोठमोठी नावं या टीममध्ये आहेत पण असफल राहिले. फरदीन काझीने चांगला प्रतिकार केला, चांगली बॅटिंग केली, आपल्या टीमसाठी 15 धावांचं योगदान दिलं. पण नंतरचे कुठलेही बॅटर मात्र दुहेरी अंक गाठू शकले नाही. त्याचं कारण आहे वसीमची गोलंदाजी, सुमित औटीची गोलंदाजी. सिराजने देखील चांगली गोलंदाजी केली. आखो टप्प्याचा बॉल पंच केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. घोषांकित क्षेत्र आहे तिथे फक्त सिंगल मिळेल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 41 आकड्यावर, 41 धावा. फिरोज शेख वर्ष आणि सचिन कनोजिया. चला, हमराज मृत्युंजय पुणे टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालाय. तर डोंबिवली टीमचा कॅप्टन. चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सबमरीन राहिलाय, पडल्यानंतर खाली राहिलाय. ट्विशा 11 डोंबिवली, जितुरीची निलेश 11 डोंबिवली, ट्विशा 11 डोंबिवली टीमचा कॅप्टन प्लीज या टॉससाठी. शेवटचा कॉल असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याची नोंद देखील घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. षटक क्रमांक अखेरचा आहे. फटका चांगला आहे. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे राज घोटणकर. फक्त सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते फिरोजच्या माध्यमातून आणि सचिन कनोजा स्ट्राईकला येत असताना. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. 42 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचा बॉल, षटक क्रमांक अखेरचं. इथे शेवटचा बॉल अगदी सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. अनेक अतिरिक्त व्हाईट बॉल इथे हाताळले अमरीश यादव या गोलंदाजाने. पण तरी देखील 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 7 धावा त्याने खर्च केलेत. चांगली गोलंदाजी करतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये मोठे फटके मारण्याची संधी दिली जात नाही बॅटरला. पावसाचा जोर सुरू आहे आणि या डावातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. अखेरच्या बॉलवर काय घडलंय? नो बॉलचा इशारा केला जातोय. कारण की एक बाउन्सरची ताकीद ऑलरेडी भूषण पाटील आणि उदय तांडेल सरांनी दिली होती. त्यामुळेच या बॉलवर नो बॉल घोषित केला जातोय. एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 44 धावा धावफलकावर लागलेत. चला, पुणे टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालेत. यस, करण धुळे देखील आमच्यासोबत जॉईन होतील डोंबिवली टीमसाठी. ट्विशा 11 जितुरीची, निलेश 11 डोंबिवली. या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. शेवटचा बॉल, षटक क्रमांक अखेरचं. शेवटच्या बॉलवर टॉप पेज लागलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 5 व 5 षटकांचा खेच संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. 46 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. जरा हबप साईनाथ पाटील बुवा यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि हमराज मृत्युंजय पुणे वर्सेस जितू रिची निलेश 11 ट्विशा 11 डोंबिवली टॉस केला जाईल. आणि टॉस जिंकलाय टीम पुणेने आणि लगेचच आपण निर्णय कळवा. यस, इनिंग ब्रेक आहे आणि पाहू शकाल सामना आपल्या समोर सुरू आहे. व्ही लायन्स कटक वर्सेस
भांडूप स्ट्रायकर्स टॉस जिंकल्यानंतर भांडूप स्ट्रायकर्स टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला सुमित औटी या कॅप्टनने आणि खूप चांगला निर्णय ठरला. पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली सुरुवात झाली होती, पण फरदीन काझी बाद झाल्यानंतर कुठेतरी वी लायन्स कटक संघ मात्र बॅकफुटला गेला आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा धावफलकर लागलेत, 45 धावा धावफलकर लागलेत. 46 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 30 बॉलमध्ये 46 धावा कशा पद्धतीने डिफेंड होतात किंवा या धावांचा पाठलाग कसा केला जाईल हे ऐकण्यासाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया IPL असेल, प्रो कबड्डी असेल किंवा प्रो गोविंद असेल, अल्टिमेट खो खो असेल, अशा अनेक इव्हेंटमध्ये ज्या आवाजाने खूप चांगली छाप सोडली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा आवाज म्हणजेच कुणाल दाते सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्या स्वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेश मडवी यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि आता 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 46 टू विन. चंद्रकांतजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन माथाडी कामगार नेते माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवी मुंबईचे नेतृत्व या परिसरातलं CR पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आता मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे प्लीज. भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. 4th स्ट्रायकर फिल्डिंग लावा. बॅटर आलेले आहेत मैदानामध्ये. यानंतरच्या मॅचचा टॉस झालाय, टॉस जिंकलाय ऋषिकेश जोरी यांनी टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय असेल तो लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवा. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे विरुद्ध जीतू रिची निलेश 11 त्विषा डोंबिवली या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. करण धुळे होता एका बाजूला कॅप्टन, जीतू रिची निलेश 11 त्विषा डोंबिवलीचा. आणि ओपनिंग बॅटर 4th स्ट्रायकर च्या विरुद्ध भांडूप स्ट्रायकर कडून राहुल आणि अनिकेत, राहुल चौधरी आणि अनिकेत सावंत. वी लायन्स कटक आणि फर्स्ट ओव्हर मध्ये इम्रोजच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. टार्गेट मी म्हणेन नुकताच पाऊस पडलाय, आताही पडतोय, अशा परिस्थितीमध्ये हे चांगलं टार्गेट आहे. फायटिंग टार्गेट सेट झालंय. 46 धावा. वी लायन्स कटकची बॉलिंग स्ट्रेंथ आहे आणि बॅटरने आज नक्कीच थोडीशी हाराकिरी केली. सुरुवातीपासून विकेट जास्त गमवल्या, मध्यंतरी इम्रोजने काही चांगले फटके मारले आणि शेवटी एक धावसंख्येला आकार दिला. तर सामन्याला सुरुवात. अंपायर सिग्नल, मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल सेकंड इनिंगचा. धावा करायच्या या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. 46 धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल इम्रोजचा. इम्रोज तुफान आहे, इम्रोज महागिरी एक्सप्रेस आहे. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर राहुल चौधरीला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. अनिकेत सावंत नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला राहुल.
इम्रोज पुढचा बॉल घेऊन यावेळेला चांगला फटका. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांसाठी षटकार. काय फटका सजवलाय. राहुलने हुल दिली अक्षरशः गोलंदाज एमरोजला. पहिला चेंडू एक्सप्रेस बॉल होता. दुसरा बॉल लेंथ बॉल अवे फ्रॉम द बॉडी. स्वीपर कव्हरला प्रॉपर टायमिंग आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. राहुल चौधरीच्या बॅटमधून सिक्सर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. शॉर्ट बॉल चा वापर इम्रोज कडून सरळ विकेट कीपरच्या हातात. एक रिव्ह्यू आहे त्याचा वापर इथे करण्यात आलेला आहे. 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग इथे देण्यात आली आहे. वाईड बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. 1 पर दी ओव्हर हे इथे सांगितलं जात आहे. नेक्स्ट बाउन्सर आला तर नो बॉल इथे घोषित केला जाईल. चांगला डिसिजन मी म्हणेन बॅटिंग साईडचा. त्याने तो रिव्ह्यू वापरला. तो यशस्वी झालाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7. एक षटकार एक वाईड बॉल. आतापर्यंत 7 धावा फलकावर लागल्यात. एमरोजच्या समोर राहुल चौधरी. चांगला षटकार त्याने मारलाय. तो देखील स्वीपर कव्हरला. हा बॉल हलकासा पायात होता. अंपायरकडे अपीलही केली. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता मागे. तत्पूर्वी एक धाव मिळताना दिसते. अंपायर महेंद्र पाटील यांचा इशारा. लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळेल टीमच्या टोटलमध्ये. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आता 8. आता पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल फलंदाज अनिकेत सावंत. शॉर्ट बॉलचा वापर होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड ऑन आहे तिथे. सिंगल कंप्लीट केली जाईल. एका धावेने टीमची धावसंख्या 9. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हळूहळू पाऊस थांबतोय कमी होतोय. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं सोपं आहे. रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये मगाशी थोडंसं कठीण चाललं होतं. हा बॉल जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. मॅजिकल फिगर आता इथे गाठली जाते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. पहिलं षटक इथे सुरू असताना 46 धावांचं लक्ष्य आहे. 36 अजूनही करायचे आहेत. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल बॉल. सिंगल तिथे मिळेल. फरदीन काझी विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. 11 धावा फलकावर लागल्यात. नेल्सन आकडा स्क्रीनवर. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. म्हणजे चांगली धावगती राखली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने. भांडूप स्ट्रायकर. स्लोअर वनचा वापर होता. कमी गतीने टाकलाय. बीमर घोषित केलाय पंचांनी आणि हा नो बॉल. फिंगर रोल केले होते बॉलवर आणि त्याच्यात चूक झाली. बॉल निसटला. बॉल जास्त वर गेला आणि त्यामुळे नो बॉल घोषित केला गेलाय. 9+1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 13 आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. आता एक मोठी संधी आहे राहुल चौधरीकडे. नो बॉलवर सिंगल आली आहे. 13 धावा झाल्यात. लास्ट बॉल या ओव्हरचा शिल्लक. फ्री हिट बॉल एमरोजचा. शेवटचा बॉल परत एक वेळा टाकावा लागेल. पंचांचा इशारा वाईड बॉल असेल. टीमची धावसंख्या 14. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय. खराब गोलंदाजी राहिली एमरोजची. पहिल्या षटकाच्या दरम्यान एक षटकार आला. पहिला डॉट बॉल होता परंतु त्याच्यानंतर राहुल चौधरीने चांगली बॅटिंग केली आहे. फ्रीटचा बॉल आणि तिथे रनआउटची संधी आहे. एक धाव मिळते नॉन स्ट्रायकिंग एंडला. सिंगल नंतर पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 15 धावा. 15 विदाउट लॉस. टीम भांडूप स्ट्रायकर विल लॉयन्स कटकच्या विरुद्ध खेळत असताना
तर 15 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. व्हील लायन्स कटकच्या विरुद्ध भांडूप स्ट्रायकरच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. भांडूप स्ट्रायकर देखील एक नामांकित संघ आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये नेहमी छाप सोडणारा संघ. विशेष म्हणजे सर्व यंगस्टर या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एक मातब्बर संघ मानला जातो आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची ही जादू आहे. अनेक नवीन नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतात, नवनवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. रिमझिम बरसणारा पाऊस, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, एक वेगळी मजा, एक निराळा आनंद तुम्हाला हा क्रिकेटचा खेळ देत असतो. आपलं सीझनल टेनिस बॉल क्रिकेट संपल्यानंतर परत एक वेळा आपल्याला वेध लागले जातात जून महिन्यानंतर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचे. अशा अनेक स्पर्धा या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या आपल्या भेटीला आल्यात अनेक शहरांमध्ये. त्यापैकी नवी मुंबईच्या तुर्भे गावात श्री रामतनू मैदानामध्ये तुम्ही आहात, जिथे एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. साइड बॉईजने पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आशिष मेहरुल गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि पहिलाच डॉट बॉल त्याने टाकलाय. आशिष मेहरुलची हीच खासियत आहे, वेगाने बॉल टाकतो. लेग कटर त्याचा खूप प्रभावी आहे, भरपूर वेगाने तो कट करू शकतो त्या बॉलला आणि रन भरपूर कमी असतो या खेळाडूचा. दुसराही बॉल प्रचंड वेगाने जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. सरळ डॉट बॉल, बॅक टू बॅक डॉट बॉल इथे येत आहेत. परंतु राहुल चौधरीने एक षटकार मारलाय, त्याला थोडासा वेळ घ्यावा लागेल. टार्गेट तसं पाहिलं तर एवढं कठीण नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 केलेत. बॅकफुटला जात असताना चांगला पंच, डीप मध्ये फिल्डर आहे, एक रन इथे मिळेल. एमरोज बॉल अडवतोय, सिंगल मिळताना दिसते. टीमची धावसंख्या 16. तिसऱ्या बॉलवर एक धाव आली आहे. अनिकेत हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे टीमचा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि अनिकेत हे समीकरण जोडलेलंच असतं. चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो, त्याचा स्टान्स सर्व काही सांगून जातो पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर इथे केला आशिष मेहरुलने, जास्त उंची घेतली आहे. पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 17. धावा दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना. आशिष मेहरुल परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर, याही वेळेला पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. हा लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 18. सलग 2 वाईट बॉल इथे टाकलेत आणि त्याचमुळे केतन म्हात्रे स्वतः टीमचा कॅप्टन आपल्या गोलंदाजाकडे गेला. केतनला माहिती आहे याही धावा रोखल्या जाऊ शकतात, कारण हळूहळू पाऊसही पडतोय. ऊन पावसाचा खेळ सध्या सुरू आहे. या श्री रामतनू माता क्रीडांगणावर तुम्ही पाहताय श्री चंद्रकांत रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. पुरस्कर्ते विनीत शेठ पाटील. साइड बॉईजचं हे आयोजन भूषण पाटील, दीप्तेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. शॉर्ट बॉलचा वापर आणि आता मात्र नो बॉलचा इशारा पंच करताना दिसतील. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या नो बॉलसह स्कोर बोर्डवर 19 धावा. तर 19 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत आणि आता अनिकेतच्या बॅटमधून फटका हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. फरदीन मागे, लवचिकता त्याच्याकडे आहे आणि आता रनआउटची संधी. फलंदाज इथे बाद होईल. त्याचं कारण आहे, कारण फ्री हिटचा बॉल होता. झेल त्याने टिपला आणि त्याने बरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच बॉल फेकला, जिथे अनिकेत थोडासा पुढे निघाला. आणि ही खासियत आहे फरदीन काझीची. याला म्हटलं जातं मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये, सतसत विवेक बुद्धी, तत्परता. झेल त्याने टिपला, परंतु त्याला माहिती होतं फ्री हिटचा बॉल आहे, जास्त हानी होणार नाहीये. लगेच त्याने मागे वळत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल फेकला आणि तिथे रनआउट झालाय अनिकेत सावंत. 1 रन इथे मिळेल. तर धावा स्कोर बोर्डवर 20. दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये अनिकेत इथे आउट होतोय. न्यू बॅटर आकाश झा फलंदाजीसाठी. एक उंचपुरा असा फलंदाज आकाश झा, त्याच्या बरोबरीने खेळतोय राहुल चौधरी, आशिष मेहरुल. गोलंदाजीसाठी
धावा झाल्या 20 धावा. ओ आणखीन एक आपटलेला बॉल. अंपायरचा सिग्नल, एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगल नंतर 21. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात आशिषने. या ओव्हरमध्ये धावसंख्या थोडीशी थांबवली, काही एक्स्ट्रा आले, परंतु विकेटही आली या ओव्हरमध्ये रनआउटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. सिंगल इथे मिळेल, स्ट्राईक ठेवेल राहुल चौधरी आपल्याकडे आणि ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात 22. एक फलंदाज बाद. लक्ष आहे या मॅचमध्ये 46, म्हणजे इथून पुढे 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये धावा करायचे 24. चला, प्रत्येक ओव्हर नंतर जास्त मीटिंग घेऊ नका, भरपूर मॅच कव्हर करायचे ही नम्र विनंती आहे. नेक्स्ट मॅच हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमने टॉस जिंकलाय. जितू रिची निलेश 11, त्विषा 11 डोंबिवलीच्या विरुद्ध. ऋषिकेश जोरे, आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा आणि लगेचच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर फिरोज. फिरोज शेख, गोरेगाव एक्सप्रेस. परंतु खेळपट्टी पाहता तो वेगाने गोलंदाजी करेल का हाही प्रश्न आहे. या खेळपट्टी पाहूनच गोलंदाजी तो करत असतो. भिवंडीच्या खेळपट्ट्यांवर त्यांनी अक्षरशः कटरचा वापर केला होता ज्यावेळेला पाऊस पडलेला नव्हता. इथेही पाऊस थांबलाय. प्लॅनिंग पाहूया काय. पहिलाच बॉल, डेड बॉलचा इशारा इथे दिला जाईल पंचांकडून. 18 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. विक्रांत चव्हाण, अनिकेत सानप, फिरोज, लेफ्ट आर्म सीमरची परंपरा लाभलेले मुंबईचे नामांकित गोलंदाज आहेत. एक डीएन नगर अंधेरीचा, अनिकेत डीएन नगर अंधेरीचा, विक्रांत डीएन नगर अंधेरीचा, हा गोरेगावचा. पहिलाच बॉल वेगवान, म्हणजे या खेळपट्टीवर वेगानेच मारा होईल. हलकसं जे पाऊस पडलाय त्याचा फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल वेगाने गेला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. 17 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत. एक प्युअर टायमिंगचा षटकार या मॅचमध्ये परत घेऊन येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1-2 डॉट बॉल, विकेट. मॅचमध्ये व्ही लॉयन्स कटक हा संघ राहील. फिरोज पुढचा बॉल घेऊन. परत एक वेळा वेगवान बॉल. मागे जात असताना ग्लान्स करायचा होता ऑन साइडला, मनगट वळवलं होतं. तत्पूर्वी 1 धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 23. 16 बॉलमध्ये अजूनही 23 करायच्यात. अर्ध्या धावा झाल्यात. 16 बॉल 23 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. फिरोज ज्या वेगाने गोलंदाजी करतोय, अक्षरशः आगीचे गोळे बरसवतोय असं दिसतंय या मॅचच्या दरम्यान. परंतु एखादा चांगला फटका आला तर या मॅचमध्ये भांडूप स्ट्रायकरचं पारडं जड होईल. मॅच सोडताना दिसणार नाहीये केतन मात्रे, फरदीन काझी आणि पूर्ण टीम. यावेळेला टॅप केलाय. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होईल. 2 धावा मिळताना दिसतील. बिलाल कडून झाली आहे चूक, त्याचा फायदा झालाय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्यात आणि त्याच्यामुळे दबाव कमी होतो. टीमची धावसंख्या 25. आकाश जहाच्या खात्यामध्ये या डबल 21 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 21 रन. हा सामना हळूहळू रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. चांगली मॅच. फिरोज पुढचा बॉल घेऊन. इथे चांगला सापडलाय आणि त्यालाही गॅदर करण्याचा प्रयत्न केतन मात्रेचा. 1 पर दी ओव्हर, वाईड बॉल चा इशारा अंपायर कडून. एक्स्ट्रा रन मिळेल. आता 15 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. 15 चेंडू 20 धावा. श्रेयस, आकाश, फरदीन, केतन हे सर्व खेळाडू थोडासा कानमंत्र देत असताना फिरोजला त्यांचं मत कदाचित असेल या 3 बॉलपैकी कमीत कमी 2 डॉट बॉल टाकायचे आहेत. ते जर टाकले तर मॅच मध्ये ते येऊ शकतात. 15 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. आकाश ज्या
आणि भांडूप स्ट्रायकरला अपेक्षा असेल की आकाश झा किंवा राहुल चौधरीच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येऊ दे आणि तो जर आला तर सामना त्यांच्यासाठी खुला होऊ शकतो. जशास तसं प्रत्युत्तर देतात एकमेकांना हे दोन्ही संघ. ओ परत एक वेळा वेगवान चेंडू पडल्यानंतर चांगली उसळी घेतली आहे. पंचांचा इशारा 1 रन. अक्षरशः वेगाने घायल केले फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर असताना फिरोज गोरेगाव एक्सप्रेस अप्रतिम गोलंदाजी करतोय. आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 27. 14-19. चांगली मॅच. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल तिथेही सिंगल मिळेल आणि 13 बॉलमध्ये आता 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली बॅटिंग, चांगला खेळ, चांगलं प्रत्युत्तर. ओव्हरऑल या मॅच मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन होतं कारण दोन्ही संघ हार मानताना दिसत नाहीयेत. जरी 46 धावांचं लक्ष्य सेट केलंय विल लॉयन्स कटकने, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तीच उमेद आणि तीच धमक इथे दाखवत असताना फलंदाजी करणारा संघ भांडूप स्ट्रायकर. शेवटचा बॉल 13-18. शेवटच्या बॉलवर मागे चाललाय फाईन लेगला गोशांकी क्षेत्रामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजीतले पर्याय आता कोणते ते शोधले जातील. बिलालकडे जातील का? आणखीन एक गोलंदाजाचा वापर होईल का? एमरोजच्या हातामध्ये षटक दिलं जाईल का? याच्याविषयी चर्चा होईल कारण आता येणारे 12 बॉलमध्ये 17 धावा करायच्या आहेत. आशिष मेहरुलला परत एक वेळा आणलं जाईल का असे अनेक प्रश्न आहेत आणि शेवटी आशिष मेहरुल कडे बॉल सोपवण्यात आलाय या मॅच मध्ये. 12 बॉल 17 धावा हे समीकरण. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमने रेडी राहायचंय. लगेचच मॅच सुरू होईल. प्रॅक्टिस साठी कोणाला वेळ नाही कारण ऑलमोस्ट 3:30 वाजत आलेले आहेत. त्याच्यामुळे लगेच मॅच सुरू केली जाईल. जसा हा सामना संपेल लगेच नेक्स्ट मॅच सुरू केली जाईल. आशिष मेहरुल 12 चेंडू 17 धावा. आशिषचा पहिलाच बॉल. बॅटची कडा घेतली आहे. मागे चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. राहुल अजूनही तग धरतोय. किल्ला लढवतोय. सिंगल नंतर 16 करायचे आहेत. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे स्पर्धेचा. चंद्रकांतजी रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज राम तुलसी बंगला येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आपल्या नवी मुंबईमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत शरदचंद्रजी पवार यांच्या पार्टीचे आणि त्याचबरोबर समाजसेवेचा वसा आणि वारसा ते पुढे चालवत आहेत त्यांच्या कुटुंबाचा. असे चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस. 6 तारखेला त्यांचा वाढदिवस उद्या आणि त्याची तयारी आजपासूनच सुरू झाली आहे. गॅपमध्ये बॉल चाललाय आणि हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 34. परंतु त्यांचा वाढदिवस 1-2 दिवसामध्येच भरपूर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम साजरे करत असताना साजरा केला जातोय. त्याचपैकी क्रिकेटचा हा महासंग्राम कालपासून रंगताना दिसतोय. उद्या देखील आपल्या तुर्भे गावातले अनेक दिग्गज खेळाडू इथे इन ॲक्शन असतील. आणखीन एक आपटलेला बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल +1. 2 धावा मिळतील आणि आता कुठेतरी सामना सोपा वाटतोय भांडूप स्ट्रायकर साठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. 10 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. रन बॉल. दहा बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता होती. आता 9 धावा तिथे करायचे आहेत 9 चेंडूमध्ये. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे कारण या अगोदर
वनपदी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली होती वाईड बॉलसाठी आणि त्याच्यामुळे येस कॅच देखील चेक केली जाईल. डोंट वरी. नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे टीव्ही अंपायर कडून. बॉल जास्त उंचीवर आहे असं टीव्ही अंपायरचं मत येते आणि त्याच्यामुळे हा नो बॉल असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. तर नो बॉलची धाव मिळेल. बॅटर आउट नसेल, एक धाव खात्यामध्ये जाईल आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. आशिष मेहरुल एक चौकार आला, त्याच्यानंतर एक तो वाईड बॉल +1. इथे नो बॉल त्याने टाकला. थोडेसे एक्स्ट्रा धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. 9 चेंडूमध्ये 8 धावा. चांगला फटका. अखेर एक फ्लॅट बॅट स्ट्रोक, परंतु तिथे फ्री हिटचा फटका होता. चांगला झेल टिपला. एक धाव मिळताना दिसेल. टाळ्यांचा गजर होतोय. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. फ्री हिटचा बॉल आणि या अगोदर नो बॉल टाकला होता, त्याच्यामुळे इथे फ्री हिट मिळाला. सचिन कनोजियाने हा काय प्रयत्न दाखवला तिथे. आकाशसाठी हा हुक शॉट. एक धाव त्याच्या खात्यामध्ये जाईल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 46 धावांची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. 7 बॉलमध्ये 6 धावा. मोठा फटका, षटकार येतो आणि सामना फिनिश.